ती मजबूत आहे म्हणून तिचं दुःख कोणालाच दिसत नाही. ती कधी रडत नाही, कधी तक्रार करत नाही, म्हणून लोकांना वाटतं तिला काहीच त्रास नाही. पण आज मी तिची गोष्ट सांगणार आहे. नमस्कार सखी, आज मी ही गोष्ट सांगते कारण कदाचित ती तुम्हीच असाल, जिला सगळे म्हणतात ती खूप स्ट्रॉंग आहे. पण स्ट्रॉंग असणं म्हणजे दुःख नसणं नसतं. ती सकाळी सगळ्यांच्या आधी उठते. घर, मुलं, नवरा, सासू सासरे सगळ्यांची काळजी घेते. तिच्या तब्येतीकडे मात्र कोणी विचारत नाही. कोणी ओरडलं तरी ती शांत, कोणी दुखवलं तरी ती गप्प. कारण तिला शिकवलं गेलंय, बाई आहेस, ॲडजस्ट कर. तिच्या मनात खूप काही साठवलेलं असतं, पण बोलायला कुणी नसतं. रडायला वेळ नसतो आणि समजून घ्यायला माणूस नसतो. एक दिवस ती थांबते. पहिल्यांदा स्वतःला विचारते, मी पण माणूस आहे ना? आणि त्या दिवशी ती स्वतःशीच बोलायला शिकते. देवाजवळ मन मोकळं करते. तुमचं स्ट्रॉंग असणं म्हणजे तुम्हाला वेदना होत नाहीत असं नाही. कधी कधी रडणं कमजोरी नसतं, ते मन हलकं करणं असतं. जर आज हे ऐकून तुमचे डोळे पाणवले असतील तर समजा तुम्ही एकट्या नाहीत. सखी सोबती आहे तुमच्यासोबत. ही गोष्ट तिच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जिला नेहमी स्ट्रॉंग समजलं जातं. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी स्ट्रॉंग आहे, पण मी माणूसही आहे.